मुंबईतलं भाजपचं सेलिब्रेशन, तर तिकडे उपराजधानी नागपुरात देखील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आणि पाहतोय की महाराष्ट्रामध्ये भाजप सेलिब्रेशन करताय, आपला आनंद साजरा करताय. मुंबईमध्ये भाजपनं अगदी चव्हाणांसोबत सगळ्यांनी सेलिब्रेशन केलेलं आहे. दुसरीकडे नागपूरच्या कार्यालयासमोर सुद्धा रस्त्यावर हा जल्लोष पाहायला मिळतोय. फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय. तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला आता आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे विजय मिळताय. तर मुंबई भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आलेला आहे. ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आलेला आणि हा विजय पंतप्रधान मोदी आणि एनडीएच्या विकास कामांचा असल्याचा दावा देखील केलाय. आपण बघतोय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ढोल वाजवत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आणि या सगळ्या विजयाचं श्रेय त्यांनी पुन्हा एकदा मोदींना दिले आणि विकासाच्या अजेंड्याला दिले. त्यामुळे यांनाही असं वाटत होतं की या निवडणुकीमध्ये असा फेक नेरेटिव्ह हा बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण तयार करू, परंतु बिहारच्या जनतेने त्यांचा हा डाव ज्याला म्हणतात, हा डाव वेळीच ओळखला आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी ज्या 10 ते 11 वर्षामध्ये सामान्य जनतेसाठी केलेलं काम, शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा प्रत्येक तो घटक असेल, 12 बलुतेदारांसाठी, प्रत्येकासाठी सरकार मायबाप म्हणून जे आवश्यक आहे ते सर्व करण्याचं काम केलं.